वेलकम बॅक टू नर्सेस युनिव्हर्सिटी. आज पुन्हा घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ स्पेसिफिक एका क्लाससाठी नाही, BSc नर्सिंगसाठी नाही, GNM साठी नाही, असं नाही की या स्पेसिफिक क्लाससाठी आहे, असं काहीच नाही आहे. हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. कॉमन मिस्टेक्स, त्यातून कुठल्या अशा 5 मिस्टेक्स आहे जे आपण करतो सो दॅट आपला नर्सिंग केअर प्लॅन हा चुकतो किंवा असाइनमेंट्स मध्ये आपल्याला भरपूर किंवा ऑलमोस्ट ऑल करेक्शन्स मिळतात. तर त्याला मिनिमाइज कसं करायचे आहे, मिनिमम आणि करेक्ट नर्सिंग केअर प्लॅन कसा लिहू शकतो आणि कुठल्या मिस्टेक्स अवॉइड करायचे आहे यावर बोलूया. ठीक आहे. फर्स्ट मिस्टेक, सिम्पटम्स रिटन इन चीफ कंप्लेंट्स. होतं काय की जेव्हा आपण आपल्या असाइनमेंट्समध्ये, प्रॅक्टिकल एक्झामच्या पेपरमध्ये किंवा एक सिनारिओ जर आला युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये, तर तिथले चीफ कंप्लेंट सोडून देऊन आपण आपले नर्सिंग डायग्नोसिस बनवतो त्या डिसीज रिलेटेड. आणि सिम्पटम्स जर नसेल दिलेले तर तुम्ही तुमच्या मनाने सिम्पटम्स घेऊ शकता. सेम गोज विथ बर्नचा पेशंट. इफ वेट वगैरे नाही दिला आहे, इफ एनी काइंड ऑफ जर एखादी व्हॅल्यू नाही दिली आहे तर ती आपण स्पेसिफिक एज वगैरे आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. बट जर मेन्शन केलेलं आहे तर आपल्याला तेच सिम्पटम घ्यावं लागेल. जसं की जर मी ॲनेमियाचा पेशंट असेल आणि मी तिथे जर प्रायोरिटी वाईज चीफ कंप्लेंट्स लिहिल्या की फीवर, मसल पेन, अजून मी लिहिलं फिअर अँड एन्झायटी आणि नॉलेज डेफिशिट, आणि मी इथे काहीतरी वेगळंच करतो आहे या सिम्पटम्सच्या व्यतिरिक्त. फॉर एक्झाम्पल, इथे फीवर आहे, मसल पेन आहे, फिअर अँड एन्झायटी अँड नॉलेज आहे, बरोबर. हे दिलं आहे चीफ कंप्लेंट्स किंवा आपण लिहिलेलं आहे आणि आपण केअर प्लॅन बनवतो आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फटीग, नो डाऊट फटीग होतेच. ॲनेमियाचं जर घेतलं आहे मी तर फटीग आहेच ना, बट ते इथे आहे का? इथे नाही आहे. किंवा तुमच्या केस सिनॅरिओ जर पेपरमध्ये आला तर तिथे त्यांनी मेन्शन केलं असेल तर ओके. इफ नाही आहे तर आपल्या मनाने सिम्पटम घेऊ नका प्लीज. इट विल बी व्हेरी रॉंग, सरळ रॉंग फर्स्ट याच्यातच. म्हणून म्हटलं आहे सिम्पटम्स रिटन इन चीफ कंप्लेंट्स मधल्याच यांनी आपल्याला आपले केअर प्लॅन, आपला डायग्नोसिस, आपले इंटरव्हेन्शन्स हे ठरवायचे. तर हे होती फर्स्ट मिस्टेक जे मेजॉरिटी ऑफ सगळेजण करतात. कारण की आपण लिहितो चीफ कंप्लेंट्स बट यानुसार केअर प्लॅन नसता आपला. कारण की तो पहिले बघतो ना, चेक करणारा की दिस इज द लिस्ट, सो यानुसार आपल्या डिसीजचे केअर प्लॅन असेल. बट त्याला ते तिथे सापडत नाही. आपण काय करतो, ॲनेमियाला काय काय होत असते, फिवर होत असते, फटीग आहे. बट इथे जर आपण हे लिहिले ना, सिलेक्टेड जे मेन सिम्पटम्स आहे, तुमचे कंप्लेंट्स आहे यानुसार वरच, कारण की हे त्याचे आहे, त्याला होणारे. कारण की म्हणूनच आपण बुक पिक्चर आणि क्लायंट पिक्चर लिहितो की क्लायंट बुक पिक्चर काय म्हणतं, ॲनेमियाचे 1000 सिम्पटम, बट क्लायंटला त्यातले कुठले होत आहे, सो दिस. आलं लक्षात? हे होतं पहिलं मिस्टेक, हे करू नका. त्यानंतर सेकंड, नेम ऑफ स्पेसिफिक ड्रग थेरपी किंवा कम्फर्ट डिव्हाइस. CD म्हणजे कम्फर्ट डिव्हाइसेस. एनिथिंग, पिलो, क्रॅडल, बेड क्रॅडल, इट्स ओके, जे पण काही असेल. थेरपीमध्ये नॉन फार्मॅक थेरपी, फार्मॅकोलॉजिकल थेरपी, एनिथिंग, म्युझिक थेरपी, डायव्हर्शनल थेरपी कुठली आहे, ड्रगमध्ये कुठला काय म्हणू शकतो आपण, एनी ड्रग यू आर ॲडमिनिस्टरिंग, ट्रॅमाडॉल, डायक्लो, ऑक्सिटोसिन, एनिथिंग, हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. कुठे? इंटरव्हेन्शन मध्ये आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये. खाली जेव्हा आपण लिहितो ना, टू प्रोव्हाइड विथ किंवा टू ॲडमिनिस्टर विथ ट्रॅमाडॉल ॲज प्रिस्क्राईब बाय द फिजिशियन किंवा डॉक्टर. इम्प्लिमेंटेशन मध्ये किंवा तिथेच खाली लिहायचं दॅट इज किंवा इजी ट्रॅमाडॉल इंजेक्शन, ट्रॅमाडॉल, किंवा एखादी टॅबलेट असेल PCM तर टॅब PCM, किंवा तिथे तुम्ही व्यवस्थित नाव लिहा. PCM, सिप्रो, मॅनिटॉल, डायक्लो असं नाही लिहायचं. तिथे यू कॅन राईट ॲसिटामिनोफेन, इबुप्रोफेन, एनिथिंग, जे पण ब्रँड नेम आहे, ट्रेड नेम आहे, तेही लिहू शकता. तर हाच तो हे आहे की आपण सगळं प्रोव्हाइड करतो. आपण म्हणतो टू प्रोव्हाइड विथ द डायव्हर्शनल थेरपी, बट कुठली? जो चेक करणार आहे त्याला कसं समजेल की विच डायव्हर्शनल थेरपी यू हॅव प्रोव्हाइडेड? तर तिथे लिहा ना, हा जो थेरपी आहे तुम्ही लिहिता तिथे लिहा, म्युझिक आहे, डान्स आहे, एनिथिंग, जेवढा पण थेरपी आहे. त्यानंतर ड्रग मध्ये जातात सांगितलं, ड्रगचं नाव लिहिणं इट्स कंपल्सरी. त्यानंतर थर्ड मिस्टेक आपण करतो असेसमेंटचा कॉलम आणि इव्हॅल्युएशनच्या कॉलम मध्ये.
आता ही मिस्टेक कशी तर सांगतो बघा. असेसमेंट मध्ये आणि इव्हॅल्युएशन लास्ट कॉलम मध्ये तुम्ही काय चुका करता. पहिल्या याच्यात तुम्ही लिहिता सब्जेक्टिव्ह डेटा, त्याच्यात क्लायंट पिक्चर असतं, जे पण काही तो सांगते तो. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डेटा, त्याच्यात आपण जे ऑब्झर्व करतो ते लिहितो, आणि खाली वायटल्स. फीवर असो, एखादं इन्फेक्शन असो, किंवा एखादं कुठलाही डिसीज असो, आपल्याला इथे व्हायटल सायन्स ऑब्व्हियसली ऑलमोस्ट इन ऑन ऑल केसेस फीवर असतेच, आणि तिथे आपल्याला व्हायटल सायन्स मेन्शन करायचे आहे, ज्या की राहील ॲबनॉर्मल. इथे टेम्परेचर वाढलेलं राहील, पल्स वाढलेलं राहील, बीपी वाढलेलं राहील, रेस्पिरेशन वाढलेलं राहील, आणि एक पेन पण येतो 5. हे झाल्याच्या नंतर आपण काय करतो, एकतर इथे व्हायटल सायन्स ऍडच नाही करत, हा एक मिस्टेक झाला. आणि करतो तर आपण इव्हॅल्युएशन मध्ये लिहितो की क्लायंट रिस्पॉन्डेड व्हेरी गुड, क्लायंट हॅज नो कंप्लेंट्स रिगार्डिंग. बट आपण ह्या ज्या नॉर्मल ॲबनॉर्मल व्हायटल सायन्स इथे लिहिल्या होत्या त्या कितीपट सुधारल्या आहे इंटरव्हेन्शन फॉलो केल्याच्या नंतर, हे आपण इथे लिहत नाही. सर्वात मोठी चूक, इथे जसं लिहितो ॲबनॉर्मली, इथे नॉर्मल झालेल्या पण लिहायच्या. फॉर एक्झाम्पल इकडे 101 डिग्री फॅरनहाईट ताप होता, तर इकडे सुधारल्याच्या नंतर काहीतरी कमी झाला असेल 99.8 डिग्री फॅरनहाईट, यू हॅव टू मेन्शन. म्हणून म्हटलंय असेसमेंट आणि इव्हॅल्युएशनच्या कॉलम मध्ये तुम्ही मिस्टेक करू नका. त्यानंतर फोर्थ, प्रायोरिटी वाईज इंटरव्हेन्शन्स. मी काय म्हणतोय माझ्याकडे लक्ष द्या. प्रायोरिटी वाईज डायग्नोसिस नाही, प्रायोरिटी वाईज इंटरव्हेन्शन. आता तुम्ही म्हणाल की प्रायोरिटी वाईज तर डायग्नोसिस लिहावं लागतं ना. मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही प्रायोरिटी वाईज डायग्नोसिस लिहिलं, सगळं काही बरोबर लिहिलं, बट तुम्ही प्रायोरिटी वाईज इंटरव्हेन्शन नाही लिहिले, तरीही मार्क्स कट होतात. सगळ्यांना माहिती आहे, केअर प्लॅन आपण लिहितो आणि इंटरव्हेन्शन मध्ये पहिलाच पॉइंट लिहितो, टू ऍडमिनिस्टर विथ पीसीआर, जर फीवर असेल तर. असं करायचं नाही, कुठल्याच डायग्नोसिस मध्ये आपण असं करत नाही. देर आर फिक्स सेंटेन्सेस. एक पहिला तुमचं आलं पाहिजे की टू असेस जनरल कंडिशन. जनरल कंडिशन, अरे ऍटलिस्ट तो त्या स्थितीमध्ये कुठल्या कंडिशन मध्ये आपल्याला त्यानुसार करावं लागेल ना. सेल्फ केअर ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकत आहे का, नाही करू शकत आहे का, व्हॉट इज. म्हणून पहिलं तेच आलं पाहिजे, टू असेस द जनरल कंडिशन ऑफ द क्लायंट. त्यानंतर सरळ पुन्हा आपण एखादं असं करू की डॉक्टर्सच्या ऑर्डर्सच्या मेडिकेशन असतील, कारण की मेडिकेशन हा डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, राईट. पण आपण लिहितो ते लगेच सेकंड याच्यात, असं करायचं नाही. मेडिकेशन कधीही लक्षात ठेवायचं, फर्स्ट हा येणार आणि लास्टला मेडिकेशन येणार. त्याच्यात काय येणार खाली, ऍज प्रिस्क्राईब बाय द फिजिशियन किंवा डॉक्टर. ओके. त्यानंतर फीवरचं बघतो म्हटलं तर सर्वात पहिले येणार टू मॉनिटर द व्हायटल सायन्स. मला सांगा फीवर आहे तर प्रायोरिटी वाईज इंटरव्हेन्शन काय राहणार, किती आहे, काऊन तर डेव्हिएशन्स नोट करायला एव्हरी 2 आवरली 4 आवरली. तर पहिले चेक करणार काय, पहिले असेच जनरल कंडिशन पाहणार, त्याच्यानंतर चेक करणार. जनरल कंडिशन ऑफ द पेशंट पाहिलं, त्याच्यानंतर जे इंटरव्हेन्शन होतं तो कुठला होता की मॉनिटर द व्हायटल सायन्स. त्याच्यानंतर आपण व्हेंटिलेशन ओपन करू, त्याच्यानंतर आपलं क्लायंटला सांगू की कव्हर जास्त करा, ब्लँकेट्स अँड ऑल. त्याच्यानंतर आपण एक अजून मी विसरलो, स्पंज बाथ, कोल्ड ऍप्लिकेशन्स येतं, आणि त्यानंतर क्वाइट एन्व्हायरमेंट, काम एन्व्हायरमेंट, डायव्हर्शन थेरपी, अँड देन लास्टली मेडिकेशन. मेडिकेशन लगेच सुरुवातीला लिहायचं नाही. देअर शुड बी मिनिमम 5 to 7 इंटरव्हेन्शन्स प्लॅन्ड, एवढे प्लॅन करावेच लागतात. त्यानंतर लास्ट, आणि हे सर्वच जणांनी केलेली मिस्टेक किंवा करत असेल, की फुल्ली फिलिंग ऑफ इम्प्लिमेंटेशनची लिस्ट. जेवढे इंटरव्हेन्शन्स लिहितात त्याच्या समोरच त्याचं तेवढे रॅशनल लिहिता, आणि त्याच्या समोर त्याचं इम्प्लिमेंटेशनचं तुम्ही ईडी लावून पास्ट टेन्स मध्ये तसंच्या तसं पूर्ण लिस्ट भरता. कधी पण लक्षात ठेवायचं, जेवढे इम्प्लिमेंटेशन आपण प्लॅन केले आहे किंवा प्लॅन करतो तेवढेही आपण करत नाही. देर आर मेनी इम्प्लिमेंटेशन्स, बट पूर्ण करतो का नाही. रॅशनल लिहायचे, बट फॉर एक्झाम्पल आता मी इथे असंच जनरल कंडिशन केलं, त्यानंतर स्पंज बाथ दिली, त्याच्यानंतर मी डायव्हर्शन थेरपी दिली आणि मेडिकेशन दिलं. सो ते क्वाइट एन्व्हायरमेंट, ब्लँकेट अँड ऑल ते मी नाही दिलं. सो इम्प्लिमेंटेशन लिस्ट मध्ये तेवढंच लिहायचं, बट आपण फुल भरतो लिस्ट, असं कधीच नसतं. जे प्लॅन करतो, प्लॅन तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो ना, बट आपल्याला क्लायंट नुसार प्लॅन करायचे आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर हे होतं, या होत्या 5 मिस्टेक जे आपण करतो कधी केअर प्लॅन लिहिताना.
ते मग तुमचं युनिव्हर्सिटीचा पेपर असू दे, तुमचे MCQ असू दे, त्यानंतर तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असू द्या, त्याच्यानंतर तुमचे युनिव्हर्सिटीचे पेपर असू द्या, प्रॅक्टिकल एक्झाम्स असू द्या, इथे या चुका नाही करायच्या. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नर्सेस युनिव्हर्सिटीला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असल्यास खाली व्हिडिओचा कमेंट सेक्शन तुमचाच आहे, त्यात सांगू शकता मला. थँक्यू. कीप स्टडिंग. अभ्यास करत राहा.